श्रीराम नमस्कार. आज 4 मे 2021 ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 41. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. प्रत्येक वेळी तुकोबारायांच्या ह्या अभंगांनी ह्या ओळींनी जे माऊलींचं त्यांनी एका ओळीमध्ये वर्णन केलेलं आहे याच्यापासून आपण निरूपणाला सुरुवात करतो. आता प्रत्येक शब्द जवळजवळ आपण ह्या ओवीतला पाहिलेला आहे. ज्ञानियाचा राजा पाहिलेला आहे. तुम्हा ऐसे याच्यामध्ये तुम्हा म्हणजे तुम्हाला आणि ऐसे ऐसे म्हणजे काय. एखाद्या गोष्टीचं कसं असतं की पूर्ण कागदपत्र तयार झालं आणि त्याच्या शेवटी जर ज्यांनी लिहून दिलं त्याची जर सही नसेल तर त्याला काही उपयोग होत नाही. एखाद्या आपण सोसायटीत राहतो, एखादं निवेदन आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने येतं आणि त्याच्या खाली आपण पाहतो की आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी, अध्यक्ष किंवा जे कोणी ती त्या दिवशीची मीटिंग घेणार आहेत त्यांच्या अशा 2-3 सह्या असतात. तसं ह्या ओवीमध्ये ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा इथपर्यंत ठीक आहे आणि पुढं आहे ऐसे. असं कोण म्हणतं? ऐसे म्हणजे कोण म्हणतं? त्याच्यात असं म्हणतात. ऐसे हा हिंदी शब्द जर म्हणलं की ऐसे मत करो, पण इथला जो ऐसे आहे ह्याला अनुमोदन आहे आणि हे सर्वांचं अनुमोदन आहे. म्हणून हा शेवटचा शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे. कोणाच्या मनामध्ये शंका नाही आहे. एकमतानी जसं तुकाराम महाराजांनी जरी वर्णन केलं आहे तरी इतरांनी ते मानणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं. म्हणून त्यांनी शेवटी हा ऐसे असं त्याच्यामध्ये केला. असं म्हणतात, असं तुका म्हणे त्यांनी म्हटलेलं आहे का? तुका म्हणे ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव असं त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही आहे. तुका म्हणे म्हटलेलं नाही आहे. सर्वसाधारण लोकांचा कल काय आहे हे अर्थात तेव्हाची गोष्ट चालली आहे. तेव्हा लोकांचा कल काय होता? ज्ञानेश्वरी जेव्हा माऊलींनी सांगायला, ज्ञानेश्वरी म्हणजे काय, अगदी आपण जसं म्हणतो की निवृत्तनाथांनी आदेश केल्यानंतर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, पण फक्त जीवनामध्ये तेवढंच ज्ञान प्रदान केलेलं नाही आहे. कारण माऊलींचा जन्मच असा झाला होता की प्रत्येक कृती शिकवण, त्यांच्या बाबतीत घडलेली प्रतारणा शिकवण. आणि किती गंमत आहे बघा, भगवंताचा जन्म, भगवंताचा अवतार, पण समाजाकडनं असं कुठलं सुख नाही की चेहऱ्यावरती हसू उमटेल, की हसताना बघितलेलं आहे. भावंडांचे जे काही संवाद झालेत पुढं आणि माऊलींच्या चेहऱ्यावरचं ह्या सांगायचं कारण असं आहे, संन्यासाचं हे खूप लक्षण सुंदर विचारात घेण्यासारखं आहे की अभ्यास करताना ह्या 4ही भावंडांना संन्यासांची मुलं असं सांगितलं गेलं होतं, म्हटलं गेलेलं होतं. मग त्याचं आचरण कसं असावं? संन्यासाची मुलं जर एकदा म्हटलेलं आहे तेव्हा त्यांनी जेव्हा धर्मामध्ये जगामध्ये वावरताना तेव्हा ते स्वीकारलेलं होतं. वास्तविक मूळ काय होतं हे त्यांना माहिती होतं, पण समाज काय म्हणत होता आणि मग त्यांना अधिकार आहे का हसायचा सुद्धा. म्हणजे किती छोटी गोष्ट आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, त्याच्यावरचे पसायदानावरचं सर्व वाचतो, पण कधी माऊली मनाने प्रसन्न झालं ऐकलं
पण माऊलींनी कधी खळखळाट हास्य केलं असं हसलेलं नाही आहे, कुठं उल्लेख नाही आहे. मग ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शिकायचं आहे का आपल्याला? आणि हे शिकताना आचरणात आपल्याला काय आणायचं आहे ही मर्यादा आहे. म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला गोष्ट ठरवली जाते. एखाद्या ऑफिसचा जेव्हा साहेब असतो, जेव्हा सुट्टीचा दिवस असतो, तेव्हा तो अगदी अंगात टी शर्ट घालेल, शॉर्ट घालेल, बाहेर इकडं तिकडं फिरायला जाईल, मौज मजा करेल. पण जेव्हा कार्यालयीन वेळ असते, कामासाठी जेव्हा जातो, तेव्हा विशिष्ट पोशाख, सूटबुटामध्येच जाणार आणि तेव्हा तो मस्ती करत जात नाही. म्हणजे सांगायचा हेतू काय, की ज्या भूमिकेमध्ये मनुष्य आपण शिरत असतो त्या भूमिकेला अनुसरून आपलं वागणं हवं. आणि इथं माऊलींनी ते दाखवून दिलेलं आहे. मग काही लोकांच्या लक्षात आलं, सगळ्यांच्या लक्षात येत नाही. आपला नेता अमुक अमुक हे सगळं सर्वसामान्य होणं गरजेचं असतं. पण त्यात काही जण असे असतात की ते म्हणतात नाही आम्हाला मान्य नाही. पण इथं तुकोबाराया म्हणतात तुम्हा ऐसे. म्हणजे सर्वजण म्हणतात ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. हे तुम्हाला ऐसे म्हणजे सर्वजण म्हणतात. या स्थानावरती तुम्ही ज्या विराजमान आहात, ज्या स्थानावर माऊली त्यावेळी होते विराजमान, आणि जे तुकाराम महाराजांनी अनुभवलेलं होतं, त्यावरून त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्या भूमिकेत शिरत असतो त्या भूमिकेचं कोण ना कोणीतरी परीक्षण करत असतं, निरीक्षण करत असतं. आई वडिलांचं निरीक्षण ही मुलं करत असतात. मग नंतर मुलगा चुकीचा जर वागला तर त्याला दोष देता कामा नये. मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं रोजचं चाललेलं बोलणं, त्यांचं निरीक्षण, आपल्या आईबाबांचं काय करतायत, आई आपल्याला घरात काय शिकवते, बाबा काय करतात, आपल्याला समाज काय संबोधतो, ह्या सर्वाचं निरीक्षण तेव्हा निवृत्ती आणि ज्ञानदेव यांच्याकडनं झालेलं होतं. वडीलधारे होते निवृत्ती, आणि मग संस्कारित असल्यामुळे नंतर सोपान आणि बहीण, ज्याचा आपण आता बघणार आहोत. म्हणजे मोठ्यांचा मार्ग छोटे अवलंबतात, हे याच्यातनं शिकण्यासारखं आहे. आणि मागच्या वेळी आपण आता जिथं येऊन थांबलो होतो की रुक्मिणी विठ्ठलपंतांना काही प्रश्न विचारत असते. माया म्हणजे काय त्याच्याबद्दल विठ्ठलपंतांनी मधमाशीचं पोळ्याचं उदाहरण देऊन तिला सांगितलेलं असतं की कसा मनुष्य मायेमध्ये गुरफटला जातो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो, आयुष्य संपवून घेतो. आणि ह्याच्यातनं मुक्ती कशी मिळेल असा जेव्हा रुक्मिणी प्रश्न करते, तेव्हा विठ्ठलपंत सांगतात, रुक्मिणी, मुक्ती ही केवळ मनुष्याच्या जीवनामध्ये असलेलं प्रारब्ध आणि संचित हे जेव्हा संपतं तेव्हाच मिळते. भगवंत प्राप्ती ही तेव्हाच होते की जेव्हा मनुष्याचा जो जन्म त्याला मिळतो तेव्हा त्याच्या कर्मामधलं संचित कर्म आणि प्रारब्ध हे जेव्हा पूर्ण संपतं तेव्हाच त्याचं आत्मा परत ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत नाही आणि तो भगवंताला जाऊन मिळतो. आणि हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे असं विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात. आता गंमत अशी असते की असं विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात आणि त्या झोपडीमध्ये निवृत्तीनाथ ऐकत असतात आणि ज्ञानदेव हे निवृत्तीकडे बघतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत असतात. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांकडे बघतात. इथं हे जे बघणं आहे हे निवृत्ती आणि ज्ञानदेव यांचं नव्हतं, तर शिव आणि विष्णू यांचं होतं.
स्वतःच्या पूर्व अवताराच्या बद्दल बाहेर चर्चा चालू आहे हे ज्ञानदेवांना कळतं आणि ते निवृत्तीनाथांकडे बघतात. इथं हा निवृत्तीचा शब्द उच्चारताना नाथ हा शब्द हा उच्चारलाच जातो, कारण नंतर पुढं ते निवृत्तीनाथ का म्हणतात हे नंतर सांगेन, पण तेवढं कृपा करून समजून घ्या. कारण आत्ता जो होता ते त्यांचं नाव निवृत्तीच होतं, नाथ नव्हते, पण उच्चारताना ते माझ्या तोंडातून निवृत्तीनाथच येतं, तेवढं फक्त समजून घ्या. आणि मग ज्ञानदेव निवृत्तीनाथांकडे बघतात आणि त्याला हाताने म्हणतात, आणि दादा, अरे संचित कर्म म्हणजे काय? बाबा आईला काय सांगताय? आणि निवृत्तीनाथ प्रश्नार्थक मुद्रेने ज्ञानदेवांकडे पाहतात. म्हणजे हा जगाचा स्थितीचा स्वामी, ज्यांनी ह्या जगताला ज्ञान दिलं, तोच हा मला प्रश्न करतोय. अशा प्रश्नार्थक मुद्रेने निवृत्तीनाथ ज्ञानदेवांकडे पाहतात. बाहेर विठ्ठलपंत रुक्मिणी यांचे संवाद जे चालू असतात तेव्हा निवृत्तीनाथ फक्त ज्ञानदेवांना हाताने सांगतात की शांत बस. आणि मग बाहेरच्या बाजूला, झोपडीच्या बाजूला, जिथं रुक्मिणी आणि विठ्ठलपंत त्या छताखाली, नैसर्गिक छताखाली, म्हणजे आकाशाखाली, मोकळ्या आकाशाखाली अंगणात घोंगडी अंतरून त्यांची जी चर्चा चालू असते, विचारमय चालू असतो, तिथं विठ्ठलपंत संचित आणि प्रारब्ध ह्या बाबतीत रुक्मिणीला सांगत असतात. आणि मग रुक्मिणी प्रश्न करते त्यांना की भगवंताची प्राप्ती करायची असेल तर फक्त हा एवढाच मार्ग आहे का? दुसरा मार्गच नाही का? मग तर केवळ अशक्यच आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाला भगवंतापर्यंत पोचणं हे शक्य नाही. कारण मनुष्य हा संचितातनं आणि प्रारब्धातनं सुटत नाही, आणि हा जन्म मरणाचा फेरा हा कायम त्याच्या नशिबी चालू असतो. आणि रुक्मिणीचं हे वाक्य तोडत विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी थांब, असं अधीरतेने एकदम पटकन बोलू नकोस. अगं भगवंतानी जिथं संचित आणि प्रारब्ध ह्यापासून कसं मोकळं होता येईल, आणि जो ह्याच्यातनं मोकळा होतो तोच त्या परमात्म्यामध्ये सामील होतो हे जर सांगितलेलं आहे, तर त्याचा जो मार्ग आहे मनुष्याच्या देहापासनं, त्याच्या कर्म, संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध ह्या कर्मापासनं त्या भगवंतापर्यंत जाऊन मुक्ती मिळण्याचा जो मार्ग आहे हा भगवंतांनी सांगून ठेवलेला आहे. पण सर्वसामान्य मनुष्याला त्याच्यावरती चालायची लाज वाटते. मनुष्य इंद्रियांसारखाच आपल्या भावांना, भाव म्हणजे जे अहंभाव आहे, जे आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये, कृतीमध्ये जे भाव उत्पन्न होतं त्याला भाव म्हटले. मनुष्य जोपर्यंत आपल्या भावांना सोडत नाही तोपर्यंत त्याला काही दिसत नाही. भगवंत हे एकच ध्येय हवं. आणि रुक्मिणीच्या मनामध्ये, चेहऱ्यावरती एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालं हे विठ्ठलपंतांच्या नजरेस येतं. पटकन रुक्मिणीच्या जवळ जाऊन तिच्या पाठीवरनं हात फिरवतात आणि त्याला विचारतात, रुक्मिणी अगं काय झालं? अशी घाबरलेली का दिसती असती? आणि विठ्ठलपंत जे सांगत असतात तो विषय चालू असताना रुक्मिणीच्या मनामध्ये प्रश्न येतो की जन्म मरणाच्या फेऱ्यातनं चुकणार नाही असं जर माझे यजमान सांगत असतील, आणि जर हे खरं असेल तर जन्मजन्मी काय माझ्या मुलांना आणि माझ्या नशिबी काही संन्यासच यावा का? हा तिच्या मनात उत्पन्न झालेला प्रश्न विठ्ठलपंतांना ती बोलून दाखवते. आणि विठ्ठलपंत म्हणतात, अगं तू आता वेड्यासारखा विचार करायला लागलीस. हा मनामध्ये विचार आलाच कसा? प्रत्येक जन्मजन्मी आपल्याला हाच जन्म मिळेल असं नसतं. आपल्या कर्मावरती
मनुष्याचा पुढचा जन्म ठरत असतो. पण एक नक्की की जेव्हा आत्म्याला मिळतं, जसं तुझं आणि माझं, असं विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात की जसं तुझं आणि माझं हे एकमेकांना मिळणं आणि आपला संवाद जेव्हापासनं पहिल्या दिवसापासनं जेव्हा चालू झाला, त्या दिवसापासनं आजपर्यंत तुझ्या माझ्यामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये बाबतीमध्ये अंतर पडलं नाही. माझ्या हातनं ज्या चुका झाल्या त्याकरता मी तुझ्याप्रती त्या भगवंताकडे क्षमा मागितली. काय म्हटले? तुझ्या प्रती. आता प्रतिशब्द म्हणजे काय? तुझ्यासाठी म्हणतात ना, की तुझ्यासाठी क्षमा मागितली. आता विठ्ठलपंतांना रुक्मिणीसाठी क्षमा मागायची काय गरज होती? कारण तिचा पूर्वकर्माचा, पूर्वजन्माचा जो काही कर्मभोग असेल तो तिच्या नशिबात आला होता. पण त्याची क्षमा इथं विठ्ठलपंतांनी त्या भगवंताकडे मागितली होती. कारण ह्या सध्याच्या जन्म आपल्याला आत्ता कुठं माहिती असतं की आपण मागच्या जन्मी काय होतो? आपल्याला आठवतच नसतं. तसं विठ्ठलपंतांना जेव्हा रामानंदांच्या आश्रमात असतात आणि रुक्मिणीच्या बाबतीत जे घडलेलं असतं कर्मफळच असतं. रुक्मिणीच्या बाबतीत घडावं का? तर हे कर्मफळच आहे पूर्वजन्मीचं. ते तिला भोगल्यावरतीच या सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या. पण आता मात्र मी तुला कुठं कधी सोडणार नाही हे वचन मी तुला दिलेलं आहे, गंगेच्या काठी दिलेलं आहे. आणि रुक्मिणीच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी तरळतं आणि ती विठ्ठलपंतांचा हात हातात घेऊन म्हणते, आज मला अजून एक वचन द्या की शेवटचा श्वास जरी असला तिथंही जर जायची वेळ आली तर आपण दोघं बरोबरच जाऊ. एवढंच मला शब्द द्या आणि तुमच्या आधी मी असेन. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये असा रुक्मिणीचं क्षणामध्ये जी रुक्मिणी आपल्याला संचित आणि प्रारब्धाबाबतीत प्रश्न विचारत होती आणि क्षणभरातच विषय बदलला होता, विषयांतर झालेलं होतं. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी अगं नंतरचं माहीत नाही, पण जोपर्यंत या देहामध्ये त्या परमात्म्याच्या कृपेने जो श्वास चालू आहे तोपर्यंत तरी माझी साथ आणि तुझी साथ ही कायम एकत्र राहील, एवढं नक्की. आणि मगच तू म्हणतेस तसं झालं तर आपण दोघंही मुक्ततेकडे जाऊ, असं म्हणताच विठ्ठलपंतांचं वाक्य तोडून रुक्मिणी म्हणते, मग आपण असं करायचं का की आपल्याला जर आता मुलगी झाली, जर त्या परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे, तर तिचं नाव मुक्ता ठेवायचं का? आणि हे वाक्य रुक्मिणी आणि विठ्ठलपंत एकाच वेळी म्हणतात. आणि कित्येक महिन्यांनी दोघांच्या चेहऱ्यावरती एक पुसटसं हसू उमटतं, ओठांवरती हसू उमटतं की दोघांचंच वाक्य एकत्र आलं. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात, अशी अधीरता करू नकोस. अगं भगवंतानी मला त्याचा खेळच कळत नाही. पांडुरंग मला स्वप्नात येऊन सांगतो काय की तुझ्या पोटी मला जन्म घ्यायचा आहे. आणि नंतर पहिला जन्म आपल्या निवृत्तीचा झाल्यानंतर भगवान शंकर सांगतात काय की हे मी आहे, माझा जन्म मी तुला आधी जन्माच्या आधीच सांगितलं होतं. त्याच्यानंतर सोपानाचा जन्म झाला, ब्रह्माचा काय, निवृत्तीनंतर ज्ञानदेवाचा झाला, ज्ञानदेवानंतर सोपानाचा झाला. आणि प्रत्येक जण येऊन सांगतोय आणि आता आदिमातेचा होईल हेही शिवाने सांगितलेलं आहे. म्हणजे हे नक्की मुलगीच होणार असं मला वाटतंय. पण भगवंताच्या मनात काय आहे आपल्याला माहीत नाही. आपण त्याच्या आदेशानुसार चालणं एवढंच आपलं काम आहे. पण तू म्हणतेस तसं जर आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव आपण मुक्ता ठेवू. इथपर्यंत येऊन एकमत होतं आणि बोलता बोलता रात्र निघून जाते. दिवस सरत जातात. जसे दिवस सरत जातात तसतसं
रुक्मिणीला बाळंत व्हायची वेळ जवळ येत राहते. आणि एक दिवस पंधरवड्यातली अमावस्या असते. विठ्ठलपंत गौरीच्या आईला बोलवणं पाठवतात की आज मला थोडंसं हालचाल मंदावलेली दिसतीये, तर कदाचित आज बाळ होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. आणि गौरीची आई विठ्ठलपंतांना म्हणते की ताई आणि दादा, आजचा दिवस जाऊ दे, आजचे दिवस कळ काढा, उद्याचा दिवस खूप चांगला आहे. आणि बोलत बोलत गौरीची आई रुक्मिणीबरोबर बोलत बसते, विठ्ठलपंतांबरोबर बोलत बसते. आता अडाणी बाई पण तरी का बोलत असते, तर रुक्मिणीचे मनामध्ये उत्पन्न होणारे विचार त्या गर्भावर एकत्रित होऊन आज बाळंतपण व्हायला नको, कारण दिवस चांगला नाही असं तिचं मत असतं. आणि पहाट होते. रुक्मिणीची आई बोलता बोलता तिला गौरीची आई बोलता बोलता तिला कधी झोप लागते तिलाच कळत नाही. आणि पहाटे जाग येते, विठ्ठलपंतांना जाग येते, ते रुक्मिणीच्या कण्ह्यानीच जाग येते. झोपडीमध्ये रुक्मिणीचा आवाज येतोय असं त्यांच्या लक्षात आल्यावर ते गौरीच्या आईला उठवतात. ताई उठा, रुक्मिणी बहुतेक अस्वस्थच झालेली आहे. आणि गौरीची आई बघते, तो काय. क्षणभर विठ्ठलपंतांना कळत नाही आणि गौरीच्या आईलाही कळत नाही. बाहेरनं असा प्रकाशाचा झोत त्या झोपडीमध्ये येतो आणि पूर्ण झोपडी प्रकाशमान होऊन जाते. काय होतंय काय काळाच्या आतच गौरीच्या आईच्या लक्षात येतं की रुक्मिणीने एका बाळाला जन्म दिलेला आहे. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये विचार येतात की अजूनपर्यंत असं कधी झालं नाही. 3 जणांचे जन्म झाले पण असं झालं नाही. पण ह्या जन्माच्या वेळी पूर्ण झोपडी उजळून निघाली आणि पूर्ण प्रकाश त्या झोपडीमध्ये. पाहतात ते रुक्मिणीचं बाळणपण झालेलं असतं. पटकन पडदा बाजूला, पडदा तेव्हा म्हणजे लुगडंच बांधलेलं असतं, आत्ताच्या भाषेत कळावं म्हणून पडदा म्हणतात. त्या दोरीवरचं लुगडं बाजूला करून त्या बाळाला घेऊन गौरीची आई बाहेर येते, विठ्ठलपंतांना दाखवते. आणि गौरीची आई म्हणते 3 भावांना बहीण झाली. विठ्ठलपंतांचा अंदाज जो त्यांनी बांधलेला होता की जसं भगवंताने सांगितलेलं होतं की शिव, विष्णू, ब्रह्मा आणि आदिमाता यांचा जन्म तुझ्या पोटी होईल असं विठ्ठलपंतांच्या मनामध्ये पहिल्यापासून माहीत असतं त्याला, कारण अगोदरच हे गोष्टी घडलेल्या असतात. आणि ही तर मुलीला हातात जेव्हा घेतात, त्या बाळाला हातात घेतात, तेव्हा त्यांची खात्रीच पडते. तिच्या चेहऱ्यावरचं तेज हे पाहताना ही आदिमाताच आहे. आणि शक्यतो आपण जेव्हा बाळ होतं तेव्हा त्या बाळाला आपण जवळ घेतो, त्याच्या गालाचा पापा घेतो किंवा त्याच्या कपाळाचा पापा घेतो. पण इथं विठ्ठलपंत त्या बाळाच्या पायाला हात लावतात आणि आपला उजवा हात आपल्या छातीला लावतात. कारण त्यांना माहिती आहे जरी माझ्या पोटी जन्म झाला तरी ही आदिमाता आहे, आदिशक्ती आहे. आणि त्या अडाणी गौरीच्या आईला काही कळत नसतं. शब्द चुकला, गौरीच्या अडाणी आईला काही कळत नसतं. विठ्ठलपंतांना बाहेर जायला सांगतात आणि सांगतात पटकन घमेल्यामध्ये पाणी गरम करा. त्या लगबगीमध्ये असताना विठ्ठलपंतांच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतात. भगवंताने सांगितल्याप्रमाणे 4 जन्म त्यांचे झालेले आहेत, 3 मुलं 1 मुलगी. आणि आता रुक्मिणीच्या आणि माझ्या नात्यामध्ये काही बदल तर घडणार नाही ना, या विचारांमध्ये ते घडून जातात. पुढचे काही दिवस सरत जातात आणि 12वा 10वा 11वा दिवस जेव्हा येतो तेव्हा बारसं करायचं ठरतं.
इथं अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ती सांगतो की जेव्हा मुलगी होते तेव्हा ती गौरी ह्या तिन्ही म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान यांच्याजवळ झोपलेली असते. आणि तिची आई तिला उठवते की जा पटकन जाऊन रुक्मिणीच्या आईला सांग, उमाबाईंना जाऊन निरोप सांग की त्यांना नाच झाली. आणि तेव्हा रुक्मिणी त्या गौरीला सांगते की अगं थांब जरा, पळत जाऊ नको, सावकाश जा आणि आईलाच जाऊन सांग, जर कोणी वाटेत विचारलं तर काही बोलूच नको. आणि त्या गौरीचे पाय जेव्हा उमाबाईंच्या घराकडे जायला लागतात तेव्हा थोडं पुढं गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की एका ब्राह्मणाने आपली रास्ता अडवलेला आहे, वाट अडवलेली आहे आणि आपला हात धरलेला आहे. क्षणभर घाबरलेली, कारण 15-16 वर्षाची गौरी झालेली असते आता, आणि एका ब्राह्मणाने तिचा हात पकडलेला आहे. आणि तो ब्राह्मण विचारतो, काय ग, कुठं चाललीस आणि एवढी रात्र त्या तिकडनं कुठनं येत आहेस? तसं रुक्मिणीने सांगितलेलं असतं, कोणाला सांगू नको, पण करणार काय, ब्राह्मण एवढा करकचून हात पकडतो. नाईलाज असतं, गौरीला सांगायला लागतं की रुक्मिणी ताईला मुलगी झाली. असं ऐकल्यानंतर ब्राह्मणाच्या हाताची जी पकड असते ती थोडीशी सैल होते आणि त्याचा पटकन ती गौरीसुद्धा त्या क्षणी भानावर येते आणि हाताला हिसका मारते आणि पळत सुटते. उमाबाईंना सांगितलं जातं. उमाबाईंचा आनंद गगनात मावेनासा होतो, सिद्धोपंत आणि उमाबाई. आणि मग 12 दिवसांनी जेव्हा आता परत त्या तिथं येतो, बारशाला जेव्हा येतात आणि त्या झोळी वजा पाळण्यामध्ये बाळाला ठेवलं जातं, कानात कुर्र म्हटलं जातं आणि मुक्ता हे नाव ठेवलं जातं. घरातला आनंदी आनंद चालू असतो. साखर वाटली जाते आणि उमाबाईंना राहवत नाही, मुलगी झाली. आपल्या गळ्यामधल्या सोन्याचा दागिना काढून त्या बाळाला गळ्यात घालतात. आईने केलेली कृती रुक्मिणी बघते आणि उमाबाईंना म्हणते, आई, तुझं प्रेम आणि भावना मी समजू शकते, पण समाजाच्या दृष्टीने आम्ही संन्यासी आहोत, संन्यासाची मूल आहे ती. आणि आज तू घातलेला दागिना जर माझ्या मुलीने उद्या मिरवला तर संन्यासाची मुलं दागिने घालून मिरवतील आणि माझ्या मुलीला खूप त्रास होईल. तेव्हा तू आहेस तोपर्यंत तिच्या अंगावर राहू दे, पण जाताना मात्र काढून घेऊन जा. उमाबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. तशी रुक्मिणी म्हणते, आई, मला तुला दुखवाचा मला हेतू नव्हता, पण अगं सत्य परिस्थिती हीच आहे. आणि उमाबाई घैवरून येतात, लेकीच्या डोक्यावर हात ठेवतात. स्वर्गसुख भोगणारी आपली मुलगी आज या झोपडीत राहते. रुक्मिणीला बोलून दाखवतात आणि रुक्मिणी म्हणते, आई, मी तुला काय सांगू, अगं स्वर्गसुख काय आहे त्या झोपडीतच मला कळालं. आणि तू विचार कर ना की भगवंतानी ज्याप्रमाणे पांडुरंगाने सांगितलं, भगवंतानी सांगितलंय, त्याप्रमाणे त्यांचासुद्धा सहवास आम्हाला लाभलेला आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा स्वर्ग काही वेगळा असेल का? परकर पोलकात खेळणारी रुक्मिणी, समजूतदार झालेली रुक्मिणी आणि आज 4 मुलांची आई झालेली रुक्मिणी, याच्यातला फरक उमाबाईंना कळत होता. पदराने डोळे पुसत रुक्मिणीचा निरोप घेऊन उमाबाई घराकडे निघतात. सिद्धोपंतांना यायची परवानगी नव्हती, कारण ब्राह्मणांनी ती सीमा आखून दिलेली होती. विठ्ठलपंतांच्या घरी जर गेलात तर तुमच्यावरती बहिष्कार टाकण्यात येईल, हे त्यांनी सांगितलेलं होतं. हे किती कर्मठ आणि काय वागणूक मिळाली असेल तेव्हा, ह्याचा विचार आपण करावा. पण आपल्या यजमानांना, सिद्धोपंतांना इथलं झालेला सगळा आनंदी सोहळ्याचा, आनंदाचा कधी एकदा जाऊन वर्णन करते असं उमाबाईंना होतं. आणि त्यांची पावलं घराकडे लगबग, पटपट, लगबग काय असते, जीवाची लगबग असते आणि पावलंही पटपट चालतात, अशी कृती होते आणि घराकडे जायला निघतात.
पुढं काय होतं पुढील भागात पाहू. श्रीराम.